नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंडचा असा एक फंड जो देतो एक जबरदस्त रिटर्न. म्हणजे मार्केट वर असो किंवा मार्केट खाली असो, हा फंड कंटिन्युअसली गेल्या 20 वर्षापासून खूप चांगले रिटर्न्स देत आलेला आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा चांगलेच रिटर्न देईल अशी अपेक्षा आहे. कारण की या फंडमध्ये 34,000 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांनी केलेली आहे. पण हा फंड एवढे चांगले रिटर्न कशामुळे देऊ शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सर्वात अगोदर मी तुम्हाला फंडचं नाव सांगतो. या फंडचं नाव आहे SBI फोकस इक्विटी फंड. हा फंड मार्केटमध्ये 17 सप्टेंबर 2004 मध्ये आला आणि याची फंड साईज आता आहे 34,600 करोड रुपये. म्हणजे एवढे पैसे लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, कारण की हा फंड खूप चांगले रिटर्न्स देतोय. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 18.78% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 2004 पासून आत्तापर्यंत म्हणजेच 20 वर्षामध्ये याने 18.78% रिटर्न दिलेले आहेत, जे खूप जबरदस्त आहेत. आपण जर 2000ची SIP जर या फंडमध्ये 2004 पासून सुरू केली असती आणि आत्तापर्यंत ती इन्व्हेस्टमेंट चालूच ठेवली असती तर आपल्याला किती रिटर्न्स मिळतात ते तुम्हाला मी पहिलं दाखवतो. आता इथे मी 5,000च्या ऐवजी इथे घेतोय 2000ची SIP. गेले 20 वर्ष 18.78% रिटर्न देतोय हा फंड. तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे या फंडमध्ये 2000च्या हिशोबाने 4,80,000 रुपये आणि या 4,80,000 रुपयाचे आत्ता झालेले आहेत 52,63,000 रुपये. म्हणजे फक्त 2000ची SIP 52 लाख रुपये जनरेट करू शकते. हे ह्या फंडमुळे शक्य झालेलं आहे. आणि हीच SIP जर तुम्ही 5,000ची केली असती या फंडमध्ये तर 12 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असती आणि आत्ता मिळणारी रक्कम जी आहे ती 1,31,00,000 रुपये आहे. काही लोक असं म्हणतात की काही वर्षानंतर आपल्याला जी मिळणारी रक्कम आहे त्या रकमेला काही व्हॅल्यू नसते. पण आत्ता तुम्ही पहा ना, 2000ची जर तुम्ही SIP त्यावेळेस सुरू केली असती 2004 मध्ये, म्हणजे 2004 म्हणजे खूप जास्त वर्ष नाही आहे पाठीमागे, 2004 मध्ये जर तुम्ही 2000ची SIP सुरू केली असती 4,80,000 भरले असते आणि आत्ता 52 लाख रुपये मिळाले असते. आणि या 52 लाख रुपयामध्ये खूप साऱ्या गोष्टी आत्ताही होऊ शकतात. म्हणजे जर तुम्हाला एखादा 1 BHK विकत घ्यायचा आहे मुंबईसारख्या ठिकाणी तरीसुद्धा ह्या 52 लाखामध्ये घेणं शक्य आहे जर तुम्ही 2000ची SIP 2004 मध्ये सुरू केली असती तर. आता आपण या फंडबद्दलच्या अजून डिटेल्स जाणून घेऊयात. या फंडचे फंड मॅनेजर आहेत R श्रीनिवासन. यांच्याकडे 30 वर्षापेक्षाही जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. त्यानंतर आहे प्रदीप केसवन, ज्यांच्याकडे 18 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. आपण या फंडचा परफॉर्मन्स पाहूयात. एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 17% आणि या फंडचा बेंचमार्क आहे 15.67%. म्हणजे जवळपास 2% हा फंड जास्त रिटर्न्स देतोय. 3 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतोय 9%. बेंचमार्क आहे 15%. पण जर ओव्हरऑल रिटर्न्स तुम्ही पाहिले तर हा फंड 18.78% रिटर्न देतोय आणि बेंचमार्क आहे 15.89%चा. म्हणजे जर ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर हा फंड खूप चांगले रिटर्न्स देतोय. मधले 2-3 वर्ष ह्या फंडने चांगले रिटर्न्स दिले नसतील, पण ओव्हरऑल हा फंड खूप चांगले रिटर्न्स देणारा आहे. बऱ्याच वेळा एखाद्या फंडमध्ये असं होतं की 1-2 वर्ष चांगले रिटर्न्स देत नाहीत, पण हा जो गॅप आहे 1-2 वर्षाचा हा येणाऱ्या काळामध्ये तो फंड नक्कीच भरून काढतो. कारण की SBI हे मार्केटमधलं खूप मोठं नाव आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये 34,000 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांनी केलेली आहे. तर चांगला पुढे स्कोप आहे, म्हणूनच या फंडमध्ये लोकांनी एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर 18.78% हा फंड देतोय. आता आपण पाहूयात की या फंडचा पोर्टफोलिओ कसा आहे. आता हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत आहे हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथून ते डाउनलोड करून व्यवस्थित ॲनालिसिस करून अशा प्रकारच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी या फंडमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या फंडमध्ये कशा प्रकारचे रिटर्न्स मिळतात ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही इथे पाहिलं तर हा जो डेटा आहे तो 31 डिसेंबर 2024 पर्यंतचा आहे आणि त्यावेळेस या फंडची फंड साईज होती 34,600 करोड रुपये. म्हणजे मार्केट जरी खाली पडत होतं तरीसुद्धा लोकांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेली नाही, लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट
करतच गेलेले आहेत. हा फंड फक्त 27 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यातले 27 स्टॉक कोणते आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. भारतीय एअरटेल आहे, मुथूट फायनान्स, SBI, जुबलियंट फूडवर्क, डेव्हिस लॅबोरेटरीज, HDFC, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत ज्यांची नावं तुम्हाला 101% माहिती असतील त्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती पण 5%, 4%, 5% म्हणजे 1-2% नाही तर जास्त पर्सेंटमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट या कंपनीजमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अशी टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे इंडियन मार्केटमध्ये? 81.74%. त्याचबरोबर फॉरेन इक्विटीजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती आहे 8%. आणि ती कोणत्या कंपनीमध्ये आहे तर अल्फाबेट जी गुगलची होल्डिंग कंपनी आहे त्या कंपनीमध्ये यांची 8% इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर अमेरिकन डिपॉझिटरीमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 3%, 3.77%. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर जवळपास तुमची 90 किंवा 91% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इक्विटी होल्डिंग्समध्ये आहे. त्यानंतर डेप्थमध्ये जवळपास 5.23% इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट या फंडची आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट जर इथे तुम्ही पाहिलं तर मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 34% आणि लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 43%, स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 4%. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा एक प्रकारचा लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरी सारखाच फंड आहे ज्याच्यामध्ये लार्ज कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे, स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे. इंडस्ट्री वाईज ॲलोकेशन पाहिलं तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये म्हणजेच बँकिंग आणि इतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती आहे 30%. या अगोदरचे इतर फंड मी माझ्या चॅनलवरती जे पोस्ट केलेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर कोणत्याही फंडचं असेट अलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट ही 10%, 12%, 15% असते. या फंडमध्ये सगळ्यात जास्त 30% इन्व्हेस्टमेंट एकाच सेक्टरमध्ये आहे आणि ते आहे फायनान्शियल सेक्टर. त्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये 8% आहे, हेल्थकेअरमध्ये पण 8%, IT मध्ये 8%, कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये 6%, फास्ट मुव्हिंग गुड्समध्ये 6%. म्हणजे ह्या टॉपचे जे काही फंड सेक्टर जर तुम्ही पाहिले तर यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. या फंडची खासियत म्हणजे काय तर सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही तर काही सिलेक्टेड सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्येच यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. खूप सारे सेक्टर्स नाही आहेत म्हणजे 15-20 सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही पण सिलेक्टेड सेक्टर्समध्ये चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे हा फंड खूप खास आहे ज्याच्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या फंडचा जर परफॉर्मन्स तुम्ही पाहिला तर लाँग टर्ममध्ये याने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. आणि या फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही आलात तर इथे सुद्धा सुटेबल फॉर लाँग टर्म कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही 15 ते 20 वर्षासाठी असायला हवी तरच तुम्हाला याच्यामधनं खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतील. जर तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 4 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा फंड चांगला नाही. तुम्हाला लाँग टर्मसाठी हा फंड बेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या काळामध्ये करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIचा टॉप फंड सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळत आहेत आणि लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर हा SBI फोकस इक्विटी फंडचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.